विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवपल्लिक अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू केलेला आहे महत्त्वमापन, त्याचा सराव संच 7.1 मधील प्रश्न क्रमांक 7 ते 12 हे बघणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.1 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 6 बघितले. अजूनपर्यंत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा, कारण की तो देखील तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण प्रश्न क्रमांक 7 ते 12 बघणार आहोत, ते पण डिटेलमध्ये. तर बघा प्रश्न क्रमांक 7 काय आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, वृत्तचिती व शंकू समान ताळाचे आहेत. या ठिकाणी एक वृत्तचिती आहे आणि एक शंकू आहे आणि दोघेही समान ताळाचे आहेत. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, वृत्तचितीवर शंकू ठेवला. ही जी वृत्तचिती आहे तिच्यावरती हा शंकू ठेवला. वृत्तचिती भागाची उंची 3 सेमी आहे. हा जो वृत्तचिती भाग तुम्हाला दिसतोय याची जी उंची तुम्हाला दिसते 3 सेमी आहे. किती सेमी? 3 सेमी. ओके, 3 लिहू फक्त. ओके, त्यानंतर पुढे काय म्हटलंय, ओके, वृत्तचिती भागाची उंची 3 सेमी असून तळाचं क्षेत्रफळ, हा जो तळ दिसतोय तुम्हाला, हा जो तळ, या तळाचं क्षेत्रफळ किती आहे बघा, 100 चौसेमी. आता तुम्हाला माहिती आहे तळ जो आहे तो वर्तुळाकार आहे. ओके, आणि वर्तुळाकार असल्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ असते पायरचा वर्ग. ओके, मग याचं क्षेत्रफळ पायरचा वर्ग असेल, पण ते म्हणतात त्याचं क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे, म्हणजे पायरचा वर्ग ते 100 चौसेमी असेल. त्यानंतर जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 सेमी घनसेमी, ओके, टोटल जी घनाकृती आहे त्याचं टोटलचं 500 घनसेमी जर घनफळ असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा. आता मला सांगा, ही संपूर्ण घनाकृती इथून इथपर्यंत उंच आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वृत्तचितीच्या उंचीमध्ये शंकूची उंची ऍड करावं लागेल. आता वृत्तचितीची उंची आपल्याला माहिती आहे 3, आपल्याला शंकूची उंची काढावं लागेल. तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये दिलंय काय तिथे आपण लिहून घेऊ. ओके, तर सगळ्यात पहिलं असं म्हटलंय, वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत. बरोबर. मग आता बघा, वृत्तचितीसाठी जर विचार केला, वृत्तचितीसाठी तर वृत्तचितीसाठी जे तळाचं घनफळ आहे म्हणजे पायरचा वर्ग, ओके, याचं उत्तर 100 चौसेमी आहे. 100 चौसेमी. ओके, हा जो तळ आहे त्याचं 100 चौसेमी घनफळ आहे, सॉरी क्षेत्रफळ आहे. त्यानंतर बघा उंची किती आहे वृत्तचितीची, ती आहे 3 सेमी. याला आपण H1 म्हणू, कारण की त्या ठिकाणी 2 उंची आहेत. याची उंची आपण H1 मानू आणि याची उंची आपण H2 मानू आणि H2 मानू. ओके, आणि H1 आणि H2 मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला संपूर्ण घनाकृती काय भेटेल, तिची उंची भेटेल. तर H1 3 सेमी झाली. त्यानंतर पुढे काय, संपूर्ण घनाकृतीचे घनफळ. संपूर्ण घनाकृतीचे लिहिण्याआधी आपण काय करू, वृत्तचितीचे घनफळ काढून घेऊ. वृत्तचितीचे घनफळ बरोबर. आता वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला मी कालच दिला होता तुम्हाला. ओके, नसेल तुमच्या लक्षात तर इथं बघून घ्या तुम्ही. वृत्तचिती या ठिकाणी आहे आणि त्याचं घनफळ आहे बघा पाय आरचा वर्ग H. पाय आरचा वर्ग H. पाय आरचा वर्ग H. आणि इथं H काय 1, कारण की वृत्तचितीची उंची पहिली आहे. त्यानंतर मला माहित आहे की पाय आरचा वर्ग हा जो भाग आहे, ओके, त्याचं उत्तर आहे 100. मी ती 100 टाकतो. त्यानंतर दोघांमध्ये गुणाकार, H1 ची किंमत 3 टाकतो. 100 तरी किती होईल, 300. ओके, 300. मग 300 काय येईल बरं, घन सेमी. ओके, म्हणजे वृत्तचितीचं घनफळ 300 घन सेमी. मी काय केलं, सगळ्यात पहिलं वृत्तचितीसाठी तिचं जे तळाचं क्षेत्रफळ ते 100 लिहिलं. तळ काय आहे बघा, वर्तुळाकार, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ पायरचा वर्ग असते, मग ते 100 झालं. त्यानंतर तिची उंची 3 आहे, तर तिला H1 मानलं 3, मग तिचं घनफळ काढून घेतलं. म्हणजे तुम्हाला दिसतंय की हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला फक्त, ओके, हा जो पार्ट त्याचं 100, त्याचं जे घनफळ आहे ते 300 आहे. याचं घनफळ 300 आहे आणि हा जो टोटल आहे त्याचं घनफळ 500 आहे. मग मला सांगा, जर हा टोटल घनफळ 500 आहे आणि याचं जर 300 आहे, तर याचं किती असेल, 100% 200. कारण की टोटल 500 मधून हा 300 गेला तर उरला 200. आपण ते काढून घेऊ. चला सगळ्यात पहिलं. ओके, आपण काय करूया आता, शंकूचे घनफळ काढूया. हे 10 लिहू, संपूर्ण घनाकृतीचे घनफळ. संपूर्ण घनाकृतीचे घनफळ किती दिलेलं आहे ते, 500 घन सेमी. 500 घन सेमी. मग आता काय करायचंय, ओके, आपलं सगळं कशासाठी चालू आहे, आपल्याकडे पहिली उंची भेटलेली आहे, आपल्याला दुसरी उंची काढायची, त्याच्यासाठी चालू आहे. मग जर दुसरी उंची आपल्याला काढायची तर आपण त्याचा आधी घनफळ काढू शंकूचं. मग शंकूचं घनफळ कसं काढता येईल, शंकूचे घनफळ बरोबर. ओके, हा टोटल घनफळ किती आहे, 500. तर 500 मधून हा जो खालचा आहे तो किती, 300. 500 मधून 300 गेलं तर राहिले 200, म्हणजे शंकूचं घनफळ आला 200 घन सेमी. किती आला, 200 घन सेमी.
शंकूचं घनफळ 200 घन सेमी आलंय, पण आपल्याला काढायची शंकूची उंची. तर आपण आता शंकूच्या घनफळाचं सूत्र वापरूया. ही जी उंची आहे h1 ती आहे 3, आपल्याला काढायची h2. तर शंकूच्या घनफळाचं सूत्र बघा काय आहे, शंकूचे घनफळ तर सूत्र असते बघा 1/3 गुणिले पाय r चा वर्ग h काय आहे 2 आहे इथं, बरोबर का? शंकू 2 नंबरला आहे. ओके, बघून घेऊया आपण, चुकायला नको. काय शंकूचे घनफळ 1/3 गुणिले पाय r चा वर्ग h, एकदम करेक्ट टाकलंय आपण सूत्र. बरं, मग आता या ठिकाणी किमती टाका. शंकूचं घनफळ किती आलंय 200, बरोबर. 1/3 तासच ठेवा गुणिले. त्यांनी असं म्हटलं होतं की वृत्तचित्र आणि शंकू दोघेही समान तळाचे आहेत. जर याचं क्षेत्रफळ 100 आहे तर याचं पण किती असेल 100. ओके, मग आपण काय करू, पायरचा वर्ग इथं पण 100 टाकू, 100 आणि गुणिले आपल्याला कोण काढायचं h2. ओके, आता इथून आपल्याला h2 भेटल. h1 आधी दिला 3, हा आला तर याच्यामध्ये तो ऍड करायचा आहे आपल्याला. मग आता इथं काय होईल की बरोबरच्या पलीकडचे जे खाली असतील ते इकडे वरती आणू, जे वरती असतील ते खाली आणू. तर इथं 200 तासाच राहिला, 200 गुणिले हा 3 इकडे वरती आला आणि तो 100 खाली गेला, नाही बरोबरच्या पलीकडे राहिला h2. ओके, तर इथं बघा 100 एक 100, 100 दुने 200. मग आपला h2 किती आला, तर h2 आलाय आपल्याकडे h2 बरोबर. ओके, 2 गुणिले 3 बेत्रिक 6, हे 6 काय सेमी. ओके, परत एकदा सांगतो मी काय केलंय आणि तुमच्या डोक्यावरून जायला नको. हा जो 3 आहे तो वरती आला आणि 100 खाली आला. ओके, तर 100 ने 200 2 मध्ये कट झाला, तर 2 गुणिले 3 तर 2 त्रिक किती आला 6 आला, बरोबर. तर h2 बरोबर 6 सेमी आला. जर h2 6 सेमी आला तर आपल्याला काढायची होती संपूर्ण घनाकृतीची उंची. संपूर्ण घनाकृतीची उंची आपल्याला काढायची होती. मग संपूर्ण घनाकृतीची उंची किती असेल बरं, जर हा 3 आहे आणि जर हा 6 आहे तर 6 आणि 3 9 असेल. मग आपण काढूया संपूर्ण घनाकृतीची उंची. जी असेल h1 प्लस h2. h1 आलाय तुमचा 3 आणि h2 आलाय 6 आणि 6 आणि 3 किती होतात 9. म्हणजे संपूर्ण घनाकृतीची उंची किती असेल 9 सेमी. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 7 हा संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वेळा प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8. ओके, बघा प्रश्न क्रमांक 8 काय आहे. शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून अर्धगोल, वृत्तचिती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा. आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं. आता मुलं काय करतात माहिती आहे का, याच्यामध्ये काय काय दिलंय, अर्धगोल, हा अर्धगोल आहे. त्यानंतर एक वृत्तचिती, हा दुसरा आकार. ओके, हा पहिला आकार समजू, हा दुसरा आकार आणि तिसरा आकार कोण आहे, हा शंकू तिसरा आकार. ओके, मग मुलं काय करतात माहितीये का, आपल्याला जर एकूण पृष्ठफळ काढायचं तर मुलं अर्धगोलाचं पृष्ठफळ काढतात, वृत्तचितीचं काढतात आणि शंकूचं काढतात, तिघांची ऍडिशन करतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. ओके, काय लक्षात ठेवायचंय, जर कोणती खेळणी जोडलेली असेल, ओके बघा ही जी पेन्सिल सारखी खेळणी दिसते तिला हा अर्धगोल जोडलेला आहे आणि शंकू देखील जोडलेला आहे. ज्या ठिकाणी जोडलेला असते त्या ठिकाणी आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचं असतं. जर अर्धगोल तिथं जोडलेला आहे तर अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. जर हा तिथं जोडलेला आहे वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. आणि हा जर शंकू जोडलेला आहे त्याचं देखील वक्र पृष्ठफळ काढावं लागेल आणि मग तिघाला ऍड करावं लागेल, तर आपल्याला एकूण पृष्ठफळ भेटेल. या ठिकाणी तिघांच्या पृष्ठफळाचं सूत्र वापरायचं नाही. आपण काय करूया, सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये काय काय दिलंय, तर इथं दिलंय बघा, हा जो शंकू आहे, शंकूची जी त्रिज्या आहे ती 3. जर शंकूची त्रिज्या 3 असेल तर वृत्तचितीची पण 3 असेल आणि हा जो दिसतोय तुम्हाला अर्धगोल, याची पण किती असेल 3 असेल, कारण की खेळण्यामध्ये सगळ्याची त्रिज्या सारखी. त्यानंतर बघा याची उंची 4 सेमी आहे, बरोबर का, याची उंची 4. तर आपण सगळ्यात पहिलं अर्धगोलापासून सुरू करू. ओके, अर्धगोलाचं काय काढूया आपण. सगळ्यात पहिलं काय काय आपल्याला त्रिज्या माहित आहे, त्रिज्या किती आहे 3 सेमी, त्रिज्या 3 सेमी. ओके, त्यानंतर अर्धगोलाचा विषय आहे, अर्धगोलासाठी त्रिज्या 3 सेमी. तर अर्धगोलाचं आपण अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काढू. वक्र पृष्ठफळ, ओके, याला इंग्लिशमध्ये कर्व्ड सरफेस एरिया म्हणतात, तुम्ही याला C1 म्हणतो. ओके, आणि याचं सूत्र काय असतंय तर बघून घेऊया आपण. सूत्र चुकायला नको म्हणून मी या ठिकाणी लावून ठेवले. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ 2 पाय r चा वर्ग, 2 पाय r चा वर्ग दिसतोय. चला टाकूया 2 पाय r चा वर्ग, 2 पाय r चा वर्ग. करेक्ट इथपर्यंत. मग आता काय करूया, पायची किंमत तशीच ठेवू कारण की शेवटी उत्तर पाय मध्ये दिलेलं आहे. ओके, तर r किती आहे 3, तर 3चा काय वर्ग. ओके, तर 2 पाय या कंसामध्ये पाय मध्ये गुणाकार 3चा वर्ग 9. तर हे बघा झालं 9 दुने 18 पाय, 9 दुने किती पाय झाले 18 पाय. म्हणजे C1 ची किंमत किती आली
पहिलं वक्र पृष्ठफळ 18 पाय आलं, बरोबर का? आता अर्धगोल झाला, आता नंबर 2 C1 झाला, आता C2 काढू. 2 नंबर वृत्तचिती आहे. ओके, तर वृत्तचितीसाठी काय करूया? वृत्तचितीसाठी जर विचार केला तर वृत्तचितीची उंची जी आहे बघा ती आहे 40 सेमी. किती आहे? 40 सेमी. आणि वृत्तचितीची त्रिज्या देखील किती असेल? 3 सेमी. आता म्हणताल तिथे की त्रिज्या दिलेली नाही आहे. त्रिज्या दिली नाही, पण या ठिकाणी जर 3 सेमी आहे तर हिची पण 3 आणि हिची पण 3 आणि हिची उंची खाली दिलेली आहे, बरोबर का? 40 सेमी. तर आपण काय करूया? वृत्तचितीसाठी 40 सेमी उंची आहे, 3 सेमी त्रिज्या आहे, तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढूया. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ, ज्याला आपण नाव देऊया C2, बरोबर. ओके, वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ काय सूत्र आहे? तर सूत्र बघून घ्या तुम्ही. वृत्तचिती आणि तिचं वक्र पृष्ठफळ 2 पाय RH. 2 पाय RH. 2 पाय RH. तर 2 पाय तसंच ठेवू. 2 पाय R मध्ये गुणाकार, R ची किंमत किती आहे? 3 आणि गुणिले H ची किंमत किती आहे? 40. तर हे किती आलं बघा? 2 पाय तसंच ठेवू आपण, गुणिले 4 त्रिक 12 आणि त्याच्यावरती 1 शून्य म्हणजे 40 त्रिक 120. त्यानंतर बघा 120 दुने 240 आणि सोबत आला पाय, म्हणजे C2 ची किंमत किती आली या ठिकाणी? 240 पाय. म्हणजे 2 नंबरचा पण विषय संपला. ओके, आता नंबर 3. नंबर 3 ला शंकू आहे आणि आपल्याला काय करायचंय? शंकूचं वक्र पृष्ठफळ काढायचंय. तर शंकूसाठी विचार केला, शंकूसाठी तर बघा शंकूसाठी त्रिज्या किती आहे? 3 सेमी, म्हणजे R 3 सेमी. त्यानंतर शंकूची उंची किती आहे? हाईट 4 सेमी. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला काढावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल? शंकूची तिरकस उंची काढावं लागेल. ही शंकूची तिरकस उंची असते बघा L. ओके, आणि ती कशी काढायची असते? इकडे समजूया, चला L. ओके, ती कशी काढायची असते? पायथागोरसचा उपयोग करून. पायथागोरस म्हणजे 90 अंशाचा काटकोन त्रिकोण आहे. तर बघा कर्ण वर्ग, पाया वर्ग, उंची वर्ग. तर कर्ण किती आहे? L. L चा वर्ग बरोबर, ओके, पाया किती आहे? पाया R चा वर्ग अधिक उंची आहे H चा वर्ग. ओके, हे त्याचं सूत्र झालं. तर L चा वर्ग तसाच बरोबर R किती आहे? 3 चा वर्ग अधिक H चा वर्ग, H किती आहे? 4 चा वर्ग. ओके, इकडे सोडूया. हा L चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. तर 16 9 झाले 25. तर L किती भेटला तुमचा? 5. L किती भेटला? 5 सेमी. ओके, L भेटला 5 सेमी. तर आपल्याला काय करायचंय? 1 काढला याचं वक्र पृष्ठफळ, 2 नंबरचा काढला त्याचं वक्र पृष्ठफळ, 3 नंबर शंकू आहे. शंकूचं वक्र पृष्ठफळ काय आहे बघा? फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. शंकूचं वक्र पृष्ठफळ पाय R L. ओके, पाय R आणि L तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी फॉर्म्युले दिलेले आहेत. शंकूचे वक्र पृष्ठफळ तर ते किती आहे? पाय R L. तर पायची किंमत तशीच राहू द्या, गुणिले R ची किंमत किती आहे? R आहे 3 आणि गुणिले H किती आला आता? सॉरी, पाय R L पाहिजे, L किती आला आता? 5. ओके, तर हे झालं तुमचं 5 त्रिक 15, 15 गुणिले पाय 15 पाय. ओके, हा झाला तुमचा C3. याला C3 नाव द्यायचं राहिलं, हा झाला C3. आपल्याला काय करायचं होतं? संपूर्ण जी घनाकृती आहे, म्हणजे संपूर्ण ही जी आकृती आहे तिची एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. मग आपण 1 2 3 तिघांचं वक्र पृष्ठफळ काढलं का? कारण की ते तिघं जोडलेले आहेत. ज्या ठिकाणी जोडलेले असेल त्या ठिकाणी वक्र पृष्ठफळ काढायचं. आता काय करूया? तिघांची ऍडिशन करूया. खेळण्याचे एकूण पृष्ठफळ असं म्हणूया. खेळण्याचे एकूण पृष्ठफळ. तर काय येईल ते? C1 प्लस C2 प्लस C3. 1 2 3 तिघांची बेरीज करावं लागेल. पहिला 18 पाय, दुसरा 240, तिसरा 15. 18 240 15. 18 240 15. करा ऍडिशन. चला इथं करूया. 240 त्यानंतर 18 त्यानंतर 15. 8 आणि 5 13, हात चाला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 1 6 आणि 1 7, 202 273. 273 सोबत कोण? पाय. ओके, आणि पृष्ठफळ कशामध्ये असते? चौसेमी किंवा सेमीचा वर्ग. ओके, म्हणजे त्या खेळण्याचं एकूण पृष्ठफळ किती झालं? 273 चौसेमी. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता फास्ट मध्ये.
घेतलाय? याचा देखील घ्या. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघा काय आहे. हा थोडासा समजण्यासाठी तुम्हाला किचकट जाऊ शकतो, पण इतका पण हार्ड नाहीये, एकदम सोपाच आहे. जर व्यवस्थित लक्ष दिलं तर समजून जाईल तुम्हाला. काय म्हटलं याच्यामध्ये की आकृती 7.12 जी आहे तिच्यामध्ये वृत्तचिती आकाराचं एक चपट्या गोळ्यांचं 10 सेमी लांबीचं एक वेस्टर्न आहे. वेस्टर्न म्हणजे काय? कव्हर, बरोबर का, ज्याच्यामध्ये आपण गोळ्या ठेवतो. असा एक डबा आहे समजा, छोटीशी डबी. तर ते 10 सेमी लांबीचं आहे, देऊन टाकली तर 10 सेमी. आणि काय म्हटलंय, एका गोळीची त्रिज्या, त्याच्यामध्ये काही गोळ्या टाकल्या, दिसत असेल बघा इथं तुम्हाला गोळ्या, ही एक गोळी, ही एक गोळी. तर त्याच्यामध्ये काही गोळ्या टाकल्या तर प्रत्येक गोळीची त्रिज्या जी आहे ती 7 सेमी आहे. ओके, 7 मिमी आहे, 7 मिमी आहे आणि उंची 5 मिमी आहे. अशा किती गोळ्या त्या वेस्टर्न मावतील असं सांगितलंय. ओके, आता बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुमच्यासाठी ही आकृती जरा झूम करतो आधी. ओके, एकच सेकंड, तुमच्यासाठी ही आकृती करतो मी झूम. ओके, दिसत असेल, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हे एक वेस्टर्न आहे आणि या वेस्टर्नमध्ये ज्या गोळ्या आहेत, ह्या ज्या गोळ्या तुम्हाला दिसत आहेत, ह्या गोळ्या सुद्धा वृत्तचिती आकाराच्या आहेत. ह्या बघा अशा गोळ्या दिसत आहेत तुम्हाला. ओके, ह्या अशा गोळ्या तिथे दिसत आहेत तुम्हाला. तर त्या गोळ्या देखील, ओके, ह्या गोळ्या देखील वृत्तचिती आकाराच्या आहेत. कोणत्या? वृत्तचिती. म्हणजे वेस्टर्न तर वृत्तचिती आकाराचा आहेच आहे, पण गोळ्या देखील वृत्तचिती आकाराच्या आहेत. मग काय करावं लागेल आपल्याला, तर किती गोळ्या मावतील आपल्याला काढायचंय. तर मी काल एक प्रश्न तुम्हाला शिकवला 1 ते 6 मध्ये. आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं होतं, एक भांडं होतं त्याच्यामध्ये किती जग पाणी मावतील हे काढायचं होतं. ओके, मग आपण काय केलं, जो मोठा आहे त्याचं घनफळ काढलं आणि छोट्याचं घनफळाने त्याला काय केलं, डिवाइड केलं, म्हणजे भागलं. इथं पण मोठं आहे का, हे वेस्टर्न आहे. ओके, मग वेस्टर्नचं आपण घनफळ काढू आणि ते वेस्टर्नच्या घनफळाला या गोळ्यांच्या घनफळाने काय करू, भागून टाकूया. ओके, मग काय करूया, सगळ्यात पहिलं आकृतीमध्ये, ओके, मोठा कोण आहे, तर मोठा आहे बघा वेस्टर्न. तर आपण म्हणूया वृत्तचिती आकाराच्या वेस्टर्नासाठी, वृत्तचिती आकाराच्या वेस्टर्नासाठी काय काय दिलं ते लिहून घेऊ. आकाराच्या वेस्टर्नासाठी, ओके, वृत्तचिती आकाराच्या वेस्टर्नासाठी बघा चपट्या गोळ्यांचं 10 सेमी लांबीचं, म्हणजे लांबी किती आहे, ही जी लांबी आहे ती 10 सेमी आहे. त्या लांबीला उंची म्हणतात, कारण की ते आडवं ठेवलेलं आहे. उभं ठेवलं असतं ते उंच असतं, म्हणजे एच किती दिलाय, 10 सेमी. ओके, आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी एक गोष्ट दिली नाही की हे जे वृत्तचिती आकाराचं वेस्टर्न आहे त्याची ही जी खालची बाजू आहे त्याच्यामध्ये जे अंतर आहे 14 मिमी, म्हणजे याचा जो व्यास आहे तो 14 मिमी आहे. ओके, मग मला सांगा, जर त्याचा व्यास म्हणजे डायमीटर जर 14 मिमी असेल, 14 मिमी, तर याची त्रिज्या किती असेल, तर त्रिज्या व्यासाची निम्मी असते. जर व्यास 14 असेल तर त्रिज्या 7 मिमी असेल, कारण की आपल्याला त्रिज्या पाहिजे, आपल्याला व्यासाची काही गरज नाही. आणि जर त्रिज्या 7 मिमी आहे तर तुम्ही बघा हे सेमी मध्ये दिले आणि मिमी मध्ये दिले. ओके, जर कोणती गोष्ट तुम्हाला मिमी मध्ये दिली, मिमी मध्ये, आणि ती जर तुम्हाला सेमी मध्ये कन्वर्ट करायची, ओके, तर तिला काय करायचं, 10 ने भागून टाकायचं. समजा इथं आता 7 मिमी आहे आणि त्याला मला सेमी मध्ये कन्वर्ट करायचं, तर याला 10 ने भागून टाकू, म्हणजे किती येईल ते 0.7. समजा 5 मिमी असेल तर याला 10 ने भागू, म्हणजे ते किती येईल 0.5. समजा 8 मिमी असेल तर याला 10 ने भागून टाकू, मग ते किती येईल 0.8. ओके, हे सगळे सेमी मध्ये असतील. ओके, मग आता कन्व्हर्जन सांगितलं मी तुम्हाला, इथं फास्ट मध्ये करतो. तर हे 7 मिमी झालं आणि यालाच मी असं लिहू शकतो इज इक्वल टू 0.7 सेमी. हेच काय आहे, 0.7 सेमी. 7 मिमी म्हणजे 0.7 सेमी. हा पण सेमी, हा पण सेमी, विषय संपला. बरं, आता काय करायचंय मग, ओके, पुढे काय करायचंय आपल्याला, वृत्तचितीचं घनफळ काढावं लागेल. वृत्तचितीचे घनफळ, वृत्तचितीचे घनफळ. ओके, याला मी V1 म्हणतो. ओके, व्ही म्हणजे व्हॉल्यूम इंग्लिश मध्ये. ओके, V1 म्हणतो वृत्तचितीचे घनफळ. मग मला सांगा, वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. वृत्तचितीचं घनफळ पाय आर चा वर्ग एच, पाय आर चा वर्ग एच, पाय आर चा वर्ग एच. तर पाय तासच ठेवा आपण, कारण की तो कट होऊ शकतो. पाय तासात गुणिले आर किती आहे, तर आर आलाय 0.7. हा नाही घ्यायचा बरं का, हा मिमी मध्ये आहे, आपल्याला सेमी मध्ये पाहिजे. 0.7 चा वर्ग आणि गुणिले एच किती आहे, तर एच आलाय 10. तर याला कसं लिहू शकतो आपण, पाय गुणिले 0.7 चा वर्ग म्हणजे 0.7 गुणिले 0.7 आणि गुणिले 10. हा झाला तुमचा V1. ओके, याला म्हणू समीकरण नंबर 1. समीकरण नंबर 1. ओके, काय अडचणीत पर्यंत समीकरण 1 नाही म्हटलं तरी चालतंय. ओके, राहू द्या. आता काय करायचंय, आपण वृत्तचिती आकाराच्या वेस्टर्नचं घनफळ काढलं. आता वृत्तचितीच्या गोळे आहेत त्यांचं घनफळ काढू.
आणि जे वेस्टर्न आहे त्याला गोळ्यांनी भागून टाकू, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. तर वृत्तचिती गोळ्यांसाठी, वृत्तचिती आकाराच्या गोळ्यांसाठी वृत्तचिती आकाराच्या गोळ्यांसाठी ओके, काय काय दिसतंय गोळ्यांसाठी? तर गोळीची त्रिज्या 7 मिमी, त्रिज्या म्हणजे आर 7 मिमी. जर ते 7 मिमी आहे तर याला कन्वर्ट करू सेमीमध्ये, ते झालं 0.7 सेमी. 10 ने भागलं तर 7चं 0.7 होईल. इथं पण 7चं 0.7 झालं होतं ओके. त्यानंतर आणि उंची 5 मिमी. उंची किती आहे? उंची म्हणजे हाईट ती किती आहे? 5 मिमी ओके, 5 मिमी ओके. आता मिमीची स्पेलिंग जी व्हॅलंटी आहे ती मागे पुढे होऊ शकते, तुम्ही बघून घ्या ओके. चालतंय मागे पुढे झालेलं. 5 मिमीला काय लिहू शकतो? 0.5 सेमी. 5 मिमीला 0.5 सेमी खाली लिहितो थोडस. आता वृत्तचिती आकाराच्या गोळ्यांचं घनफळ काढू. वृत्तचितीचे घनफळ याला आपण V2 म्हणू. हे पण वृत्तचितीचं घनफळ होतं, हे पण वृत्तचितीचं घनफळ, फक्त हे वेस्टर्न होतं आणि ते काय गोळ्या. तर घनफळाचा फॉर्म्युला एकच, पाय आरचा वर्ग, पाय आरचा वर्ग एच. बघा इथं पाय आरचा वर्ग, तर पाय तसाच ठेवा आपण. आरचा वर्ग, आर किती आहे आपला? आर आहे आपला 0.7, तर 0.7चा वर्ग गुणिले एच किती आहे? 0.5. तर याला आपण असं लिहू शकतो, पाय गुणिले 0.7चा वर्ग म्हणजे 0.7 गुणिले 0.7 आणि गुणिले किती? 0.5 ओके. आता काय करायचं आपल्याला काढायचं होतं की ह्या वेष्टनामध्ये किती गोळ्या मावतील. तर आपण काय करूया, या वेष्टनाच्या जे घनफळ आलंय त्या घनफळाला या घनफळाने भागून टाकू. तर आपण असं लिहू शकतो बरं का, वृत्तचिती आकाराच्या वेष्टनामध्ये किती गोळ्या मावतील हे काढण्यासाठी हे भागिले हे करू. तर हे मोठं आहे तर बघा, पाय गुणिले 0.7 गुणिले 0.7 गुणिले 10, त्यानंतर भागिले हे किती आहे? पाय गुणिले 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.5 ओके. तर पाय पाय कट, 0.7 0.7 0.7 0.7 कट, राहिला फक्त 10 भागिले 0.5, 10 भागिले 0.5 ओके. याला राऊंड ऑफ करून घेऊ. कालच मी शिकवलो राऊंड ऑफ कसं करायचं. या 0.5ला मी 5 करू शकतो, पण मला त्याला 10 ने गुणावं लागेल. जर 0.5ला मी 10 ने गुणलं तर तो 5 होईल. मग जर खाली 10 ने गुणलं तर वरती पण 10 ने गुणायचं. 10 10 100 ओके. तर 5च्या वाट्या 100 किती नंबरला? 5 1 5 5 2 10 ओके. 0 0 ओके, म्हणजे किती? 20. म्हणजे किती गोळ्या मावतील? 20 गोळ्या असं लिहूया, 20 गोळ्या. तर वृत्तचिती आकाराच्या वेष्टनामध्ये टोटल 20 गोळ्या मावतील. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा. प्रश्न क्रमांक 10 थोडासा अटके आहे ओके. त्यासाठी तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन पक्क पाहिजे आता तुमचं. तर काय म्हटलंय, हे एक लहान मुलांचं खेळणं दिलंय. त्याच्यामध्ये एक अर्धगोल आहे आणि एक शंकू आहे ओके. यांच्या सहाय्याने ते तयार केलंय. आकृतीत दर्शवलेल्या मापावरून खेळण्याचं घनफळ, खेळण्याचं काय काढायचं? घनफळ आणि पृष्ठफळ काढायचं. आधी खेळण्याचं घनफळ काढू. आता खेळण्याचं हा जो टोटल खेळणं आहे, हा टोटल खेळणं, याचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला आधी शंकूचं घनफळ काढावं लागेल आणि मग या अर्धगोलाचं घनफळ काढावं लागेल. दोघांना ऍड करावं लागेल. तर सगळ्यात पहिला आपण काय करूया, शंकूसाठी जे जे दिलं ते लिहून घेऊ. तर शंकूसाठी काय काय दिलं इथं? तर शंकूसाठी दिलंय बघा, शंकूचं उंची 4 सेमी एच, त्यानंतर शंकूची त्रिज्या आर किती आहे? 3 सेमी.
जर शंकूची त्रिज्या 3 सेमी आहे तर हा जो खाली अर्धगोल आहे त्याची पण त्रिज्या 3 सेमी झाली. आता काय करायचंय पुढं, आता आपल्याला काय करावं लागेल, शंकूची तिरकस उंची काढावं लागेल, ज्याला आपण यल म्हणतो. ही जी तिरकस उंची, आणि यलचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, यलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे यलचा वर्ग बरोबर आरचा वर्ग अधिक एचचा वर्ग. ओके, तर आरचा वर्ग, आर किती आहे 3 चा वर्ग अधिक एच किती आहे 4 चा वर्ग. तर हा झाला बघा यलचा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 बरोबर. म्हणजे किती झाला 25 का. यलचा वर्ग बरोबर 25 म्हणजे यल बरोबर किती आला, वर्गमुळात स्क्वेअर जर पुढे गेला तर तो रूट मध्ये जाईल. ओके, आणि रूट मध्ये गेला तर बाहेर येताना किती 5 म्हणजे यल आला 5 सेमी. यल किती आला 5 सेमी. ओके, याला जरा ऍडजस्ट करून घेतो, आपल्याला जागेची गरज आहे इथं. ओके, तर इथे ऍडजस्ट केलंय आपण. आता काय करायचं, आपल्याला शंकूचं घनफळ काढावं लागेल. शंकूचं काय काढायचं, घनफळ. एलचा वर्ग बरोबर आरचा वर्ग एचचा वर्ग हा एलचा फॉर्म्युला आहे. तर शंकूचं घनफळ काढूया, ज्याला आपण म्हणूया V1. तर शंकूच्या घनफळाचा फॉर्म्युला असतो बघा 1/3 गुणिले पाय आरचा वर्ग एच. ओके, आता हा पाठ झाला तुमचा, त्याच्यामुळे मी काय मागं बघत नाही, जो माहीत नसेल तो बघू आपण. तर 1/3 तसंच ठेवू, गुणिले पायची किंमत किती टाकू, आता पायची किंमत 3.14 टाकू. ओके, 22/7 पण घेऊ शकता. आरचा वर्ग, आर किती आहे, तर आर आहे इथं 3, तर 3चा वर्ग. 3चा वर्ग मी डायरेक्ट काय करतो, आता 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 करून टाकतो. गुणिले एच किती आहे, तर एच आहे 4. तर इथं असं होईल की 3 ला 3 काय होईल, कट होईल. मग इथं आलं 3.14 गुणिले 4 त्रिक 12. ओके, मग 3.14 ॲज इट इज, 3 चौक 12 ॲज इट इज, या दोघांचा गुणाकार करू, आपल्याला शंकूचं घनफळ भेटेल. 3.14 चा गुणाकार 12 सोबत, ज्यावेळेस आपण गुणाकार करतो पॉईंट लवकर मध्ये घ्यायचा नाही, शेवटी घ्यायचा. 2 चौक 8, 2 एक 2, 2 त्रिक 6, 0, 1 4 4, 1 1 1, 1 3 3, 8 8 4 आणि 2, 8 8 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 3 अशी 3. पॉईंट किती कर मागं, 1 2, 1 1 आणि 2, 37.68. 37.68. ओके, घन सेमी, घ सेमी असं म्हणतात त्याला, सेमीचा घन लिहिला तरी चालेल. हे झालं घनफळ शंकूचं. आता कोणाचं घनफळ काढावं लागेल, आता नंबर 2 ला आकृती आहे अर्धगोलाची, याचं घनफळ काढावं लागेल. ओके, मग अर्धगोलासाठी अर्धगोलाचे घनफळ डायरेक्टच काढतो. का बरं, कारण की त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी अर्धगोलाची त्रिज्या देऊन ठेवली. जी त्रिज्या शंकूची आहे तीच अर्धगोलाची आहे. तर अर्धगोलाचं घनफळ आपल्याला माहित आहे, तरी पण दाखवतो काय आहे हे बघा. इथं फॉर्म्युला आहे अर्धगोलाचं घनफळ, ते आहे बघा 2/3. 2/3 पाय आरचा घन, 2/3 पाय आरचा घन, 2/3 पाय आरचा घन. तर बघा 2/3 गुणिले पायची किंमत 3.14 टाका, गुणिले आरचा घन, आर किती आहे 3, आणि 3चा घन म्हणजे 3चा 3 वेळेस गुणाकार, 3 गुणिले 3 गुणिले 3. तर इथं बघा 3 ला 3 काय झाला, कट झाला. ओके, तर पुढे गेलो तर काय उत्तर येतं आपलं, हे बघा 2 त्रिक 6 आणि 6 त्रिक 18, हे झालं 3.14, आणि गुणिले 3 त्रिक 9, 9 दुणे 18 असं केलं तरी चालेल, किंवा 2 त्रिक 6, 6 त्रिक 18 असं केलं तरी चालेल. म्हणजे 3.14चा गुणाकार 18 सोबत केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, त्या अर्धगोलाचं घनफळ भेटणार आहे. ओके, आता हे पुसतो, याला जरा छोटं करतो. तर आपण काय करूया, 3.14चा गुणाकार 18 सोबत करूया. 3.14चा गुणाकार 18 सोबत, तर 8 चौक 32, 7 चाले 3, 8 1 8, 8 आणि 3 11, हा चालेल 8 त्रिक 24 आणि 1 25, 0, 1 4 4, 1 1 1, 1 3 3, 2 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 2 आणि 3 5, आणि किती कर माग 1 2, 56.52 घन सेमी. ओके, हे झालं शंकूचं घनफळ, हे झालं अर्धगोलाचं घनफळ. पण आपल्याला काढायचं काय होतं, आपल्याला काढायचं होतं ते संपूर्ण आकृतीचं घनफळ.
ओके, आपण म्हणूया संपूर्ण खेळणं जे आहे ते खेळण्याचे घनफळ तर या दोघांना आपल्याला ऍड करावं लागेल. तर पहिला V1 आणि V1 मध्ये ऍड करावं लागेल V2. तर V1 किती आलेला आहे तुमचा, तर V1 आलाय आपला 37.68. त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल V2 किती आलेला आहे 56.52. चला ऍड करूया. तुम्हाला शिकवलं मी पॉईंटचे गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी कशी करायची. पॉईंटची बेरीज करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 37.68 मध्ये 56.52 ऍड करायचं आहे. तर 8 आणि 2 10, हातचा लेख 1 आणि 6 7 आणि 5 12, हातचा लेख 1 आणि 7 8 आणि 6 किती 14, हातचा लेख 1 आणि 3 4 आणि 5 9, 94 पॉईंट किती 20. ओके, परत एकदा बघून घ्या. ओके, 56.52 मध्ये 37.68 ऍड करायचं आहे. 8 आणि 2 10, 0 हातचा लेख, 1 आणि 6 किती 7, 7 आणि 5 12, 2 हातचा लेख, 1 आणि 7 8 8 आणि 7 14, 4 हातचा लेख, 1 आणि 3 4 4 आणि 5 9, 94.20. ओके, माग प्लस और मायनस काहीतरी होऊ शकतं. 94 तर फिक्स असेल. ओके, किंवा मागे जे उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगतो ते आहे बघा 94.20च आहे. एकदम करेक्ट आहे. मला वाटलं 94.23 आहे. आणि जरी पॉईंटच्या पलीकडचा थोडाफार मागे पुढे झाला तर लक्षात ठेवायचं पाईची किंमत त्यांनी 3.14 नसेल तर 22/7 घेतली असेल. तर हे झालं बघा 94.20. घन सेमी किंवा सेमीचा घन असं लिहू शकता तुम्ही. ओके, अशा प्रकारे याच्यातला पहिला संपला, डाव्यातला पहिला संपला. आपण संपूर्ण खेळण्याचं घनफळ काढलं. ओके, तुम्ही आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर याच ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण खेळण्याचं आता पृष्ठफळ काढून दाखवतो. ओके, पटापट घ्या स्क्रीनशॉट. घेतलाय. आता वळूया याच्यातीलच प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, सगळ्यात पहिला आधी आपण हे रफ करूया. आता आपल्याला जागेची गरज आहे. पुढे गेलो तर मग तुम्हाला मला व्यवस्थित सांगता यायचं नाही. ओके, आपल्याला काय करायचंय आता पृष्ठफळ काढायचंय. कोणतं पृष्ठफळ, संपूर्ण घनाकृतीचं. मी तुम्हाला शिकवलं जर एखादी खेळणी किंवा एखादी आकृती जोडलेली असेल तर त्या ठिकाणी पृष्ठफळ काढण्यापेक्षा जे जे तुम्हाला आकृती दिलं त्यांचं वक्र पृष्ठफळ काढायचं, सगळ्यांना ऍड करायचं, म्हणजे पृष्ठफळ येऊन जाईल. इथे शंकू आहे, आपण शंकूचं काय करूया, शंकूचं वक्र पृष्ठफळ काढू. ओके, शंकूचं काय काढूया, शंकूचं वक्र पृष्ठफळ, आणि मग अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ काढून त्याच्यामध्ये तो ऍड करून टाकू. चला सगळ्यात पहिले शंकूचे काय काढूया, शंकूचे वक्र पृष्ठफळ, याला आपण म्हणूया C1. ओके, आता काय काय दिलं होतं आपल्याला शंकूसाठी, काय काय दिलं होतं, तर शंकूसाठी आपल्याला हाईट दिलेली आहे 4. तुम्ही मागे लिहून घेतले असेल, तुमच्या लक्षात असेल. त्यानंतर त्रिज्या आली 3 आणि तिरकस उंची 5 आली होती, बरोबर का. तर टाकूया शंकूचं वक्र पृष्ठफळ. शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे बघा, ते आहे πr/l. इथं दिलंय πr/l. ओके, πr/l टाकूया इथं πr/l. तर बघा पायची किंमत तशीच ठेवू, गुणिले r किती आहे, r आहे 3. ओके, हा तुमचा r, आणि गुणिले l किती आला होता 5. ओके, तर झाला 5 त्रिक 15 आणि 15 गुणिले पाय 15 पाय. ओके, हा झालं शंकूचं वक्र पृष्ठफळ. आता काढूया अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. तर ते आहे आपलं C2 बरोबर. ओके, काय सूत्र आहे अर्धगोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, तर ते आहे बघा 2πr चा वर्ग. 2πr चा वर्ग. ओके, 2πr चा वर्ग. तर 2π तसंच ठेवा आपण, गुणिले r चा वर्ग. r किती आहे 3. का बरं, जर शंकूसाठी r 3 आहे तर याच्यासाठी पण 3 आहे. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. 3 चा वर्ग 2π गुणिले 3 चा वर्ग 9. ओके, तर हे झालं 9 दुणे 18 पाय. आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं होतं. एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी आपण एकाचं वक्र पृष्ठफळ काढलं, दुसऱ्याचं वक्र पृष्ठफळ काढलं, त्यांना ऍड करायचं. तर C1 किती आलेला आहे, C1 आलाय 15 पाय, अधिक C2 किती आलाय 18 पाय. या दोघांना काय करायचंय, ऍड करायचंय. 15 मध्ये 18 ऍड करायचा. 8 आणि 5 13, हातचा आला 1 1 2 3 33.
तर हे झालं 33 पाय. ओके, हे 33 पाय झाले. आता मी मागं बघतो की उत्तर पायच्या फॉर्ममध्ये दिलंय का पॉईंटच्या फॉर्ममध्ये. जर पॉईंटच्या फॉर्ममध्ये दिलं असेल तर पायची किंमत आपल्याला 3.14 टाकावी लागेल. ओके, हा पाय आहे जो एन सारखा तुम्हाला दिसतोय. ओके, पाय आहे तो. बघूया एक मिनिट. ओके, तर मागं उत्तर पॉईंटच्या फॉर्ममध्ये दिलंय, पॉईंटच्या, म्हणजे आपल्याला पायची किंमत टाकावी लागेल. तर 33 गुणिले पायची किंमत टाकूया आपण 3.14. ओके, आणि इथं गुणाकार करूया. 3.14 चा गुणाकार 33 सोबत. तर हा झाला 3 चौक 12, हा चालेल. 3 एक 3 आणि 1 4, 3 त्रिक 9, इथं 0. 3 चौक 12, हा चालेल. 3 एक 3 आणि 1 4. ओके, परत 3 त्रिक किती 9, इथं 2 ऍडिशन असते. इथं 2, 4 आणि 2 6, 9 आणि 4 किती, 9 आणि 4 किती, तर 9 आणि 4 होतो 13. बरोबर, हा चालेल. 9 आणि 1 10. आता पॉईंट किती कर मागं, 1 आणि 2, 1 2, 103.62. याचं उत्तर आलं 103.62. आणि हे पृष्ठफळ आहे म्हटल्यानंतर हे चौसेमीमध्ये असेल, म्हणजे सेमीचा वर्ग, चौसेमी, किंवा त्याला आपण सेमीचा वर्ग पण लिहू शकतो. ओके, अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 10 संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 11 कडे बघा. प्रश्न क्रमांक 11 काय आहे, आकृतीत दाखवलेल्या बीज बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा. एकदम सोपा विषय. काय म्हटलंय, हा जो बीज बॉल तुम्हाला दिलेला आहे याचं पृष्ठफळ आणि घनफळ आपल्याला काढायचंय. तर सगळ्यात पहिले तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर या बीज बॉलचे आपल्याला व्यास दिलेला आहे. ओके, इथून इथपर्यंत म्हणजे व्यास आहे. जर आकृतीमध्ये आपल्याला व्यास दिला, व्यास म्हणजे डायमीटर, ओके, जो आहे 42 सेमी. ओके, जर डायमीटर म्हणजे व्यास जर 42 असेल तर त्रिज्या किती असेल याची निम्मी, म्हणजे त्रिज्या असणार 21 सेमी, कारण की 42च्या निम्मे असतात 21. बरोबर, इथपर्यंत आपल्याला काढायचं याचा आधी पृष्ठफळ. तर काढूया. ओके, तो जो बॉल आहे तो गोलाकार आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी गोलाचं पृष्ठफळ लागेल. ओके, तर गोलाचे पृष्ठफळ, गोलाचं पृष्ठफळ, बरोबर. तर गोलाचे पृष्ठफळाचं आपल्याकडे सूत्र आहे. ओके, काय सूत्र आहे, गोलाचं पृष्ठफळ असतंय. ओके, काय असतंय, 4 पाय r चा वर्ग, 4 पाय r चा वर्ग. ओके, तर टाकूया 4 पाय r चा वर्ग. तर 4 गुणिले पायची किंमत टाकू आपण 3.14 गुणिले r चा वर्ग, r किती आहे 21, तर 21 चा वर्ग. ओके, हा झाला 4 गुणिले 3.14 गुणिले 21 चा वर्ग असतो 441. ओके, पाठ करून ठेवायचे, वर्ग काम येतील तुमच्या. त्यानंतर पुढे काय आलं की ओके, 4 आपण 3.14 तसंच ठेवू आणि या दोघांचा गुणाकार करू. बघा 4 एक, किंवा असं करूया, या दोघांचा गुणाकार करून 441 तास ठेवू. 4 चौक किती आला 16, हाचा एक, हाचा एक आला, 4 एक 4 आणि किती आला 5, आणि 4 त्रिक किती आला 12. ओके, किती घर मागं, पॉईंट 2 घर मागं, 12.56. या दोघांचा गुणाकार 12.56 गुणिले 441. ओके, आता या दोघांचा गुणाकार करू म्हणजे आपल्याला पृष्ठफळ भेटून जाईल. तर 12.56 गुणिले 441. ओके, पॉईंट लक्षात घ्यायचं नाही गुणाकार करताना, आन्सर मध्ये शेवटी पॉईंट देऊन टाकायचा. त्या ठिकाणी आलंय बघा 1 6 6, 1 5 5, 1 2 2. ओके, 1 1 1 0, 4 6 24, हातच्याले 2, 4 5 20, 20 आणि 2 किती 22, हातच्याले 2. त्यानंतर 4 2 8 आणि 2 10, हातचाले 4 1 4 आणि 1 5 0. त्यानंतर बघा 4 ने उत्तर जर जे आलंय तर त्या ह्या 4 ने पण तेच येईल, तर 4 येईल इथं, परत 2 येईल, परत 0 येईल, परत 5 येईल. ओके, 4 ने जर गुणलं तर परत तेच येऊन जाईल, म्हणून तेच लिहिलं. 6 6, 5 आणि 4 9, 2 2 4 आणि 4 8, 1 आणि 2 3, 5 5 आणि 5 5, आणि किती घर मागं पॉईंट येईल, तर पॉईंट येईल आपला 1 2 घर मागं, 2 घर मागं. ओके, तर याचं उत्तर आलंय 5538.96, 5538.96. ओके, काय, ओके, कोणता सेमी, जर पृष्ठफळ आहे तर चौसेमी, पृष्ठफळ आहे तर चौसेमी. ओके, अशा प्रकारे आपण पृष्ठफळ काढलेलं आहे. आपल्याला काढायचं आता घनफळ. तर काढूया गोलाचं घनफळ, गोलाचे घनफळ. तर गोलाचे घनफळ. ओके, गोलाचं घनफळ काय असतंय, पृष्ठफळ काढल्यानंतर गोलाच्या घनफळाचं सूत्र आपल्याकडे इथं मी लिहून ठेवलेलं आहे. ओके, काय बरं, 4/3 पाय r चा घन, 4/3 पाय r चा घन इज इक्वल टू 4/3. पायची किंमत किती टाकली आपण 3.14 गुणिले r चा घन. आता r किती आहे, तर r सगळ्यांसाठी सारखा 21 चा घन. आता 21 चा काय आहे घन. ओके, आता बाकीचं आपण इकडे सोडूया. तर गोलाचं घनफळ बरोबर 4/3 तासच ठेवू गुणिले 3.14. 21 चा घन म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21, कारण की घन म्हणजे काय, त्या संख्येचा त्या संख्येसोबत 3 वेळेचा गुणाकार. ओके, तर बघा 3 1 3,
3 7 21. ओके, इकडे झालं. म्हणजे इथं काय करूया आपण, ह्या 4चा आणि 7चा गुणाकार करू. 4 7 28 गुणिले इथं राहिला 3.14 आणि गुणिले पावर का आता काय केलंय, ह्या दोघांचा गुणाकार करा. 4 7 28 3.14. त्यानंतर या दोघांचा गुणाकार 21 गुणिले 21. आता शिकवलं मी तुम्हाला 21चा वर्ग 441 असतो. वर्ग म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येसोबत 2 वेळेचा गुणाकार. तर आता 21 गुणिले 21 म्हणजे 21चा वर्ग, तो पण 441 येईल. ओके, मग आता काय करूया आपण, या 28चा आणि 441चा गुणाकार करू आणि जो गुणाकार येईल त्याने परत 3.14 गुणून टाकू. ओके, आता गुणाकार भरपूर वेळा करायचे, त्याच्यामुळे गुणाकार तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे. 441 गुणिले 28, तर झालं बघा 8 1 8, 8 चौक 32, हात चाले 3, 8 चौक 32 आणि 3 किती आले 35. ओके, 0 बे 1 बे, बे चौक 8, बे चौक 8. ओके, इथं 8 8 2 2 4, 8 5 13, हात चाले 1, 1 3 4 8 किती 12. ओके, हे झालं 12,300. 3.14 तासच गुणिले 12,348. ओके, एकदम करेक्ट आहे. आता या दोघांचा आपण गुणाकार करूया, आपलं उत्तर येऊन जाईल 12,348. 12,348चा गुणाकार आपण करूया 3.14 सोबत. ओके, पॉईंट नंतर लिहू. 4 8 32, हात चाले 3, 4 चौक 16 आणि 16 आणि 3 किती आले, 4 चौक 16 आणि 3 19, हात चाला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, हात चाले 1, 4 2 8 आणि 1 9, 4 1 4. ओके, 0. 1 ने जर या सगळ्याला गुणलं तर उत्तर तेच येईल, कारण की 1 ने कोणालाही गुणलं तर उत्तर तेच येतं. बरोबर का? 1 1 8 8, 1 4 4, 1 3 3, 1 2 2, 1 1 1. इधर डबल 0. ओके, 3 8 24, 3 8 किती, 3 8 24, हातचे किती आले 2, 3 चौक 12 आणि 2 14, हात चाले 1, 3 3 9 1 10, हात चाले 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3. इधर 0, 2 2, 8 8 16 आणि 1 17, 9 8 17, हात चाले 1, 1 3 4, 4 4 8, 8 4 12, हात चाले 1, 1 9 10, 10 आणि 3 13, 13 आणि 4 किती 17, हात चाले 1 आणि 4 5, 5 आणि 2 किती 7, 7 आणि 1 8, 3 असे 3. पॉईंट किती मागे द्यायचं 2, 1 आणि 2. ओके, म्हणजे हे आलंय 38,772. ओके, पॉईंट 72 घन सेमी, कारण की हे घनफळ आहे. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे, जो या सर्व संख्येचा शेवटचा प्रश्न आहे. बघा काय म्हटलंय, प्रश्न क्रमांक 12. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचित्र आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एका धातूची 2 सेमी व्यासाची गोळी बुडाली तर पाण्याचं घनफळ काढा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये जर गोळी बुडाली तर ग्लासचं पाणी वरती आलं असेल आणि आपल्याला पाण्याचं घनफळ काढायचंय. मग आपण काय करू, या संपूर्ण ग्लासचं घनफळ काढू, मग या गोळीचं घनफळ काढू आणि ग्लास मधून गोळीचं घनफळ मायनस करू, म्हणजे ऑटोमॅटिकली पाण्याचं घनफळ येईल. ओके, मग आपण काय करूया, वृत्तचिती आकाराच्या ग्लाससाठी सगळ्यात पहिलं वृत्तचिती आकाराच्या ग्लाससाठी, वृत्तचिती आकाराच्या ग्लाससाठी. ओके, काय बरं काय काय दिलं आपल्याला, त्याची दिली उंची 30, उंची असते आपली एच, उंची काय असते एच, एच किती आहे 30 सेमी. त्यानंतर त्याचा व्यास दिलाय 14 सेमी, व्यास मध्ये डायमीटर डी 14 सेमी. जर व्यास 14 सेमी असेल तर मला सांगा त्याची त्रिज्या किती असेल, तर त्याची त्रिज्या असेल व्यासाची निम्मी म्हणजे 7 सेमी. बरोबर का? ओके, तर आपण काय करूया, सगळ्यात पहिलं त्या ग्लासचं घनफळ काढू. ग्लास वृत्तचिती आकाराचा आहे म्हटल्यानंतर वृत्तचितीचे घनफळ काढू, वृत्तचितीचे घनफळ. ओके, जर वृत्तचितीचे घनफळ आहे तर बघा वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे, तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे आपल्याकडे, ते आहे बघा पाय आरचा वर्ग एच, पाय आरचा वर्ग एच, पाय आरचा वर्ग एच. आपण काय करूया, पायची किंमत शेवटी टाकू. ओके, पाय ॲज इट इज ठेवू, पाय गुणिले आरचा वर्ग, आर किती आहे 7, त्याचा वर्ग गुणिले एच किती आहे रे बाळ, एच आहे 30. ओके, तर हा झाला पाय गुणिले 7चा वर्ग 49 गुणिले 30. ओके, तर हे झालं बघा पाय ॲज इट इज गुणिले 3 9 27, हातच्या आले 2, 3 चौक 12 आणि 2, 3 चौक 12 आणि 2 किती 12 आणि 2 14. ओके, त्याच्यावरती 0, 3 9 27, हातच्या आले 2, 3 चौक 12 आणि 2 14. ओके, म्हणजे 30 चा 49चा गुणाकार केला तर किती भेटलं तुम्हाला, तुम्हाला भेटलंय 1470. ओके, मग मला सांगा जर 1470 पायचा गुणाकार केला तर भेटेल 1470 पाय.
ओके, हे झालं तुमचं वृत्तचितीचं घनफळ, ज्याला आपण काय म्हणूया V1 म्हणू. ओके, त्यानंतर नंबर 2 जो आपला प्रकार आहे किंवा आकार आहे तो आहे गोळी. तर आपल्याला काय करावं लागेल, या गोळीचं घनफळ काढावं लागेल. गोळी आहे गोलाकार. ओके, मग आपण काढूया गोळीचे घनफळ. आता गोळीसाठी सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, गोळी गोलाकार आहे आणि गोळीसाठी जर विचार केला तर आता इथं सांगितले बघा, एका धातूची 2 सेमी व्यासाची गोळी. गोळीचा जो व्यास आहे, व्यास म्हणजे डायमीटर 2 सेमी आहे. आता तुम्हीच मला सांगा, या ठिकाणी व्यास किती होता, 14, त्रिज्या आली 7. आता व्यास जर 2 सेमी आहे तर त्रिज्या किती येईल बरं, 1 सेमी. किती येईल, 1 सेमी, कारण की व्यासाची निम्मी त्रिज्या, 2चे निम्मा 1. ओके, मग काय करूया, गोळीचं घनफळ काढू, ज्याला आपण V2 म्हणू. ओके, गोळीचं घनफळ ज्याला आपण म्हणूया V2. हे बरोबर. तर काय काढूया, गोळीचं घनफळ V2 बरोबर किती आहे, गोळीच्या घनफळाचं सूत्र तुम्हाला ते सूत्र पाठ करावं लागेल. ओके, कारण की तुम्हाला ते पेपरमध्ये येणार आहे. तर गोळीचे घनफळ म्हणजे 4/3 पायरचा घन, 4/3 पायरचा घन, 4/3 पाय आरचा घन. ओके, तर बघा 4/3 पाय तसंच ठेवा. ओके, पाय काय करूया, तसंच ठेवूया आणि गुणिले आरचा घन म्हणजे 1चा घन. आता 1चा घन 1च असतो, बरोबर. मग आपण काय करू, आता 1चा घन 1च असतो, तर हे झालं 4/3 गुणिले पाय गुणिले 1, हे झालं 4 × 1 = 4 पाय, 4 × 1 = 4, म्हणजे 4/3 आणि पाय. ओके, तर फायनल आन्सर कसं लिहिता येईल माहिती आहे का आपल्याला, आपण 3 ने 4 ला भागून पाय त्याच्यासोबत जोडून टाकू. 3 ने 4 ला भागू, 3च्या पाड्यात 4 नाही, 3च्या पाड्यात 3 आहे, 3 × 1 = 3, 4तून 3 गेला 1, 3च्या पाड्यात 1 नाही, 0, उत्तरात पॉईंट आला. 3 × 3 = 9, 10तून 9 गेला, परत 1, परत 0, परत 3 × 3 = 9 म्हणजे 1.33. ओके, म्हणजे याला तुम्ही लिहू शकता 1चा घन 1, त्याचा विषय संपला. पाय तासात 4/3चं उत्तर आलं 1.33 आणि सोबत किती, पाय. हा झाला तुमचा V2. ओके, V2 किती आला, 1.33 पाय. आता मला सांगा, जर V2 1.33 पाय आहे तर आपल्याला काय करायचंय, त्या पाण्याचं घनफळ काढायचंय. मग पाण्याचं घनफळ कसं काढायचंय, पाण्याचे घनफळ. ओके, काय करावं लागेल, ग्लासमधून गोळी मायनस करावं लागेल. तर ग्लासचं घनफळ किती आलंय, ग्लासचं आलंय 1470 पाय, 1470 पाय वजा गोळीचं किती आलंय 1.33 पाय. तर मला सांगा, 1470 मधून 1.33 गेले तर किती राहतील. तर या ठिकाणी करू आपण 1470 म्हणजे 1470.00. ओके, त्याच्यामधून 1 पॉईंट किती करायचं, 1.33 वजा करायचं आहे. तर आता इथं साईडलाच घेऊ आपण. ओके, पुढच्या त्याच्यावर घेऊ. 1470 मधून 1.33, 1470 म्हणजे 1470.00, 1.33. आता 0तून 3 जात नाही, 0तून 3 जात नाही, इकडून 3 जात नाही, इकडून हातचा घेऊ, इथं 6, इथं 10 होतील, पण तिकडे गेला 9, इथं पण 10 होतील तर 9, इथं 10 होतील. ओके, 10तून 3 गेला 7, 9तून 3 गेले 6, 9तून 1 गेला 8, 6 × 6 = 4 × 4 = 1 = 1, 1468.67, 1468.67 सोबत कोण आहे, त्याच्या पाय. आणि याला काय लिहू शकतो आपण, घन सेमी. आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला सांगितलं एक ग्लास आहे, ग्लासमध्ये गोळी बुडाली आणि त्या पाण्याचं घनफळ काढा. तर आपण काय केलं, आधी ग्लासचं घनफळ काढा, मग गोळीचं घनफळ काढलं आणि ग्लासच्या घनफळामधून गोळीचं घनफळ मायनस केलं, म्हणजे आपल्याला पाण्याचं घनफळ मिळालं, जे काय बघा 1468.67 पाय घन सेमी. या ठिकाणी पायची किंमत टाकायची असेल तर बघा मागत दिलेली नसेल, म्हणजे उत्तरामध्ये पाय जर दिलं नसेल तर पायची किंमत टाकावी लागेल, आणि जर दिलेलं असेल तर तसाच ठेवा. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वसंख्या 7.1 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण सर्वसंख्या 7.1 संपवलेला आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.